सोलापूर जवळ असलेल्या फताटेवाडी गावात एका 45 वर्षीय तरुणाने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. मिथुन राठोड असं मृत्युमुखी पावलेल्या तरुणाचं नाव आहे. राठोड नावाच्या या तरुणाच्या मृत्यूनंतर गावातील नागरिकांनी NTPC समोर आंदोलन केलं आहे. मिळालेली प्राथमिक माहिती अशी की मिथुन राठोड यांची शेती NTPC प्रकल्पामध्ये गेली आहे. त्यांना त्याचे पैसे देखील मिळाले, पण त्यांना नोकरी देतो असं सांगण्यात आल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. मिथुन मागील काही वर्षापासून आर्थिक संकटात होता. त्यांना शेतीचे वाढीव पैसे हवे होते, पण NTPC कडून त्यांना वाढीव रक्कम मिळत नाही. तसेच त्यांना कामावर देखील घेण्यात आलं नव्हतं. त्यामुळे मिथुन हे त्रस्त होते असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तिथून त्यांनी आज आपलं जीवन संपवलं. या घटनेनंतर गावकऱ्यांनी मिथुन याचा प्रेत NTPC समोर ठेवून आंदोलन केलं. मिथुन धर्मा राठोड, मिथुन धनु राठोड यांनी 15 वर्षापासून शेती देऊन सुद्धा प्रकल्पच आहे. वारंवार कंपनीला अर्ज निवेदन देऊन सुद्धा कंपनी GGM त्यांचे HR कोणी प्रतिसाद देत होते. शेवटी त्यांनी त्या घेतलेल्या पैशातून मोबदला म्हणून त्यांनी शेती घेतली. पैसे संपल्यामुळे तो कर्जबाजारी झाला. अजून सुद्धा काल ते कंपनीचं सर्व्हिसिंग असताना त्यांनी अर्ज दिला होता, तर ते कंपनी त्याला वारंवार त्यांना गेटवर हाकलून देत होता आणि त्यांनी सुद्धा पोस्टर सुद्धा पाठवले. तर म्हणायचं की हा प्रकल्प शेतकरी 4 गावचे प्रकल्प शेतकरी त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही. त्यांच्या बैठका गाव पंचायतच्या बैठका घेत नाही. काय उडाउडीचे उत्तर देऊन ठेकेदारांना लाखोनी पैसे उचलतात, मार्फत उचलून त्यांना कामावर घेतात. बंद करो